तर स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना एखादा पदार्थ किंवा एखादं काम आपण अशा एका पद्धतीने करत असतो आणि कोणीतरी येऊन अशी काहीतरी एक ट्रिक सांगतं की आपल्याला वाटतं की हे मला आधी का माहिती नव्हतं, इतकं सोपं होतं का, त्यामुळे माझं कामसुद्धा सोपं झालं असतं. तर कसं आहे ना की स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना अगदी साध्या सोप्या लहान सहान गोष्टी असतात ज्या आपण रोजच्या रोज फॉलो केल्या तर आपली स्वयंपाकातली कामं सोपी होतात, स्वयंपाक लवकर होतो, पदार्थ रुचकर व्हायला मदत होते, शिवाय किचन अगदी जेव्हाच्या तेव्हा साफ करायला मदत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामं पटापट होतात, त्यामुळे आपण स्वतःला वेळ देऊ शकतो, त्यामुळे आपण समाधानी असतो आणि घरातली गृहिणी समाधानी म्हणजे अख्खं घर समाधानी. म्हणूनच सरिताच्या या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण अशा 10 कामाच्या किचन टिप्स बघतोय ज्या तुम्हाला रोजच्या स्वयंपाकामध्ये मदत करतील आणि तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकाल. मला माहिती आहे तुम्ही सगळ्या सुगरणी आहात, तुम्हा सगळ्यांकडे अशाच वेगवेगळ्या टिप्स असणार आहेत. तुमच्याकडे काही टिप्स असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. आज मी माझ्याकडच्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. करायची का सुरुवात? तर आपली पहिली किचन टिप, बटाटे उकडण्याची योग्य पद्धत. तर आपण बऱ्याच पदार्थांमध्ये उकडलेला बटाटा वापरतो, जसं की बटाटे वडे करतोय किंवा आलू पराठे करतोय. तर यामध्ये बऱ्याचदा काय होतं सांगते, बऱ्याच जणांचा बटाटा खूप पाणी ओढून घेतो शिजल्यानंतर आणि त्याचं सारण जेव्हा करतो ते पातळ होतं. मग पराठे करायला गेलं की ते पातळ सारण असल्यामुळं पराठे फुटतात किंवा वडे करायला गेलं की त्याला नीट आकारच देता येत नाही, असे वेडेवाकडे होतात. तर यासाठी आपण काय करू शकतो, जर चुकून झालंच सारण पातळ तर त्याच्यामध्ये थोडेसे पोहे मिक्सरला फिरून घालायचे. पण ते पातळ होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, तर बटाटे उकडण्याची पद्धत व्यवस्थित वापरायची. बटाटे उकडताना बरेच जण काय करतात, मोठे बटाटे असतील तर त्याला कापतात आणि ते तसेच पाण्यामध्ये टाकतात आणि कुकरमध्ये त्याच्या शिट्ट्या करून घेतात. पण बटाटा असा न उकडता तो कसा उकडायचा, एखाद्या कुकरच्या डब्यामध्ये बटाटे घ्या, बटाटे आधी स्वच्छ धुवा, त्याला काप देऊन घ्या, ते बटाटे कुकरच्या डब्यामध्ये ठेवा आणि मग कुकरच्या तळाशी पाणी टाकून तो डबा कुकरमध्ये ठेवा. बटाट्याच्या डब्यामध्ये पाणी घालायचं नाही आणि मग त्याच्या 4 शिट्ट्या करा, म्हणजे बटाटे उकडतील आणि ते पाण्यामध्ये नसतात, त्यामुळे पाणी ओढून घेत नाहीत आणि अगदी व्यवस्थित शिजतात. त्यामुळं बटाटे पाणी ओढून घेत नाहीत आणि आपलं सारण पातळ होत नाही. तर ही टीप जरूर फॉलो करा. आता आपली दुसरी किचन टीप जी पराठ्याच्या संदर्भात किंवा पुरणपोळी वगैरे जे पदार्थ किंवा ज्या पद्धतीच्या पोळ्या आपण सारण भरून करतो ना त्याच्या संदर्भात आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण पराठे करत असतो किंवा पुरणपोळी करत असतो त्यावेळी ती लाटताना फुटते. अगदी कितीही काळजी घेऊन पराठे किंवा पोळी लाटली तरी फुटते. याचं कारण सांगते, जेव्हा आपण बटाटे आलू पराठे करतो त्याचं जे सारण असतं ना ते जितकं त्याची कन्सिस्टन्सी जशी आहे, कणिक पण त्याच कन्सिस्टन्सीची असावी. किंवा तुम्ही पुरण करताय, पुरण खूप अगदी घट्ट कोरडं आहे आणि कणिक मात्र एकदम पातळ आहे, तर ती कणिक छेदून ते पुरण बाहेर येतं आणि पोळी फुटते. त्यामुळं जेव्हा आपण कधीही कुठलाही पराठा किंवा पोळी करतो, स्टफिंग भरायचं असतं, त्यावेळी कणिक आणि सारण त्या दोन्हीची कन्सिस्टन्सी समान असावी, एकसारखी असावी. जर आपलं सारणसुद्धा असं मऊ आणि पातळ आहे तर कणिकसुद्धा तशी ठेवा आणि किंवा आपलं पुरण शक्यतो असं खूप पातळ सारण नसावं, असं थोडंसं घट्टसर असावं, जसं पुरण असताना अगदी तसं, म्हणजे पराठे लाटताना फुटत नाहीत. आणि दुसरं म्हणजे पराठे लाटत असताना तांदूळाची पिठी वापरायची. तांदूळाची पिठी ही सरसरीत असते, जड असते, त्यामुळं त्याच्यावर कुठलाही पदार्थ असा सरसर म्हणजे ज्यावेळी आपण लाटत असतो ना ते पटपट सरकतं आणि आपल्याला जेव्हा पराठा भाजायचा असतो ते असं झटकून काढता येतं आणि त्यामुळं पराठ्याला खूप जास्त पीठ पण चिकटत नाही. तर पुरणपोळी किंवा पराठ्याचे प्रकार करत असताना तांदूळाची पिठी नक्की वापरा. आता तिसरी किचन टीप जराशी वेगळी आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण बाजारामधून बिस्किट आणतो, जोपर्यंत ती पॅकेटमध्ये असतात तोपर्यंत ती अगदी छान कुरकुरीत असतात, खुसखुशीत असतात. पण जेव्हा आपण त्याचं ते पॅकेट फोडतो, पहिल्यांदा बिस्किट खातून उरलेली बिस्किटं ठेवून देतो, मग ती आपण डब्यामध्ये भरून ठेवली तरीसुद्धा थोडीशी मऊ पडतात. याचं कारण म्हणजे कितीही केलं तरी थोडासा तरी हवेचा स्पर्श त्याच्यासोबत येतो, त्यामुळे थोडंसं ते मऊ पडतं. तर यावेळी आपण काय करू शकतो, ही उरलेली जी बिस्किटं असतात, एखादी काचेची घट्ट झाकणाची बरणी घ्यायची, तळाशी थोडेसे तांदूळ टाकायचे आणि मग त्याच्यामध्ये ही बिस्किटं ठेवायची. म्हणजे जरी एखादं हवा आतमध्ये गेली आणि मॉइश्चर धरलं तर ते तांदळामुळं तांदूळ खेचून घेतो आणि बिस्किटं मऊ पडत नाही. आता चौथी टीप कॉफीच्या संदर्भात आहे.
तर आपण भारतीय लोक खूप जास्त कॉफी पित नाही, तर चहा आपण जास्त पितो. बऱ्याच भारतीय घरांमध्ये रोजच्या रोज चहा होतो, पण कॉफी रोजच्या रोज होत नाही. पण कधीतरी करायची म्हणून आपण कॉफी आणून ठेवतो. मग समजा अशी मोठी बरणी आणली तर आपण ती कधीतरी वापरतो, ठेवून देतो. तर अशा वेळी कॉफी जास्त वापर न झाल्यामुळं घट्ट आणि कडक होऊन बसते. तर ती तशी होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, तर कॉफीचा वापर झाला की पहिल्यांदा तिचं झाकण घट्ट लावून ती एकतर फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे ती कडक होत नाही. दुसरं म्हणजे कॉफी वापरत असताना अजिबात ओला पाण्याचा चमचा किंवा हात त्याला लागून द्यायचा नाही, किंवा कॉफीचा चमचा आपण असाच त्या पाण्यामध्ये टाकतो आणि तसाच बुडवतो, ती वाफ त्या चमच्याला लागते आणि परत ती कॉफीमध्ये जाते. तसं न करता अगदी वाटीमध्ये आधी काढून घ्या आणि मग ती कॉफी त्याच्यामध्ये टाका, म्हणजे मग कॉफी ओली होत नाही. आणि दुसरं म्हणजे अगदीच तुम्हाला वाटलं की कॉफी तरीही ओली होतीये, तर सरळ त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळाचे दाणे टाकून ठेवू शकता. आणि अगदीच तुम्हाला वाटतंय की तरीही कॉफी ओली होऊ शकते, तर काय करायचं, छोट्याशा अशा पातळ कॉटनच्या कपड्यामध्ये थोडीशी तांदूळ घालायचे, त्याची पोटली करायची आणि ती कॉफीच्या बरणीमध्ये टाकून ठेवायची. म्हणजे जर काही मॉइश्चर त्याच्यामध्ये गेलं असेल तर ते तांदूळ ओढून घेतात. 5वी किचन टिप मसाल्याच्या संदर्भात आहे. आता आपण जे आपल्या घरगुती मसाले असतात ना, कांदा लसूण मसाला किंवा आपला जो कुठला साठवणीचा गोडा मसाला असेल, काळं तिखट असेल, असे मसाले आपण घरी मोठ्या बरणीत करून ठेवतो. पण काही मसाले जसं की पावभाजी मसाला, छोले मसाला, सांबार मसाला हे मात्र आपण बाजारातून विकत आणतो. त्यावेळी ते असे बॉक्समध्ये येतात. बऱ्याचदा काय होतं माहिती का, आपण काय करतो, ते पॅकेट असं कापतो आणि तो मसाला तसाच त्या एखाद्या पदार्थावर, समजा पावभाजी होती ना, तर त्या पावभाजीमध्ये असा टाकतो. तर काय होतं, त्या पदार्थामधून निघणारी वाफ त्या पॅकेटला लागते आणि तो मसाला थोडासा मॉइश्चर पकडतो आणि नंतर त्याला लवकर जाळी लागण्याची शक्यता असते. त्यामुळं कधीही मसाला वापरत असताना ज्यावेळी आपण पॅकेटमधनं वापरतोय, डायरेक्ट ते पॅकेट त्या भाजीवर धरायचं नाही. एकतर तुम्ही चमचा त्याच्यामध्ये, कोरडा चमचा त्या पॅकेटमध्ये बुडवून तसा मसाला टाका, किंवा सरळ एखाद्या वाटीमध्ये, प्लेटमध्ये आधी तो मसाला मोजून काढा आणि मग वापरा. म्हणजे मग त्या मॉइश्चरचा किंवा त्या वाफेचा त्या मसाल्याच्या पॅकेटशी अजिबात संपर्क येत नाही, त्याला मॉइश्चर चढत नाही आणि मसाले खराब होत नाही. बऱ्याचदा असं होतं की मसाला अगदी ताजा असतो, पण तो थोडासा असा गोळे गोळे झाल्यासारखा होतो, जाळी धरतो, कारण आपण टाकताना ती चूक केलेली असते. इथून पुढे ही टिप नक्की लक्षात ठेवा. आता 6वी टिप मेथीच्या भाजीच्या संदर्भात. बऱ्याचदा काय होतं, लहान मुलं मेथी खात नाही कारण ती थोडीशी कडवट लागते. मेथीत आपण खूप मसाले पण घालत नाही, कारण पालेभाजी शक्यतो अशी खूप जास्त मसाले न घालताच चांगली लागते. तर मेथीचा कडवटपणा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, एकतर आपण सहसा ज्या काही रोजच्या भाज्या आणतो त्या शक्यतो करून मिठाच्या पाण्याने धुवाव्यात. म्हणजे असं म्हणतात की त्याच्यावर जे काही केमिकल्स असतील, पेस्टिसाइड्स असतील, तर ते निघून जातात. त्याचप्रमाणे आपण मेथीची भाजीसुद्धा करायला घेण्याच्या आधी ज्यावेळी आपण निवडतो की नाही, निवडून झाली की मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनिटं ठेवून द्यायची, म्हणजे तिचा कडसरपणा मिठामुळे कमी होतो. आणि त्यानंतर ती पाण्यातनं उपसून एकदा फक्त नळाखाली धुवून घ्या आणि मग फोडणी घाला, म्हणजे तिचा कडवटपणा कमी होतो. त्याचबरोबर तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता, मी आधी पण माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. मेथीची भाजी झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि वरून एक चमचाभर तूप किंवा शेंगदाण्याचं तेल घालायचं आणि ते मिसळायचं, म्हणजे भाजीचा कडवटपणा कमी होतो. शिवाय भाजी चवीला सुद्धा चांगली लागते. आता 7वी टिप, ही खरं तर खूप महत्त्वाची आणि मला वाटते की तुमच्यापैकी बरेच जण या गोष्टी फॉलो करत असतील. आपल्या घरातली जी लहान मुलं असतात ना, ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ, भोपळा असे पदार्थ असतात ना, जे खरं तर खाल्ले पाहिजेत, ते खायला नाकं मुरडतात. तशावेळी आपण काय करू शकतो, नाचणीचं पीठ, ज्वारीचं पीठ असे जे पिठं आहेत ना, ती एका भांड्यामध्ये घ्यायची. त्याच्यामध्ये दुधी आवडत नाही तर दुधी किसून घालायचा. मुलं मेथी खात नाहीत तर मेथीसुद्धा बारीक चिरून घालायची, किंवा अशा मिक्स पालेभाज्या घ्यायच्या, त्याच्यामध्ये घालून आपण त्याच्यामध्ये मीठ मसाला घालून थालीपीठं करू शकतो. ती एकतर चवीला चांगली लागतात. फक्त मुलांना करायचं असेल ना तर थोडंसं तूप किंवा बटर लावून भाजा, म्हणजे मुलांना सुद्धा ते आवडतील, आवडीने खातील आणि आपलंही समाधान होईल की मुलांनी अशी पिठं पण खाल्लेली आहेत आणि भाज्यासुद्धा खाल्लेल्या आहेत. तर ही टिप जरूर फॉलो करा. मला माहिती आहे तुम्ही बऱ्यापैकी सगळेजण हे फॉलो करत असणार, पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी सांगते. आता 8वी टिप,
बऱ्याचदा बघा आपण कांदा असा बारीक चिरतो, मग तो सुरीने चिरा किंवा विळीने चिरा किंवा वांगी चिरतो किंवा आपण लसूण सोलतो, त्यावेळी हाताचा पण वास येतो. शिवाय कांदा वगैरे आपण असा लोखंडाच्या सुरीने विळीवर वगैरे चिरला ना किंवा वांगं चिरलं की हात बघा हे अशा आपल्या फिंगर टिप्स असतात ना ते काळे होतात किंवा नखाच्या मध्ये मध्ये पण काळं होतं. तर बऱ्याचदा मग आपल्याला तो वाससुद्धा नकोसा वाटतो. तर अशा वेळी आपण साबणाने जरी धुतला ना तरी तो वास जात नाही. तर यावेळी एक साधा सोपा उपाय सांगते बरं का. यावेळी आपण काय करू शकतो, लिंबाची फोड असते ना ती अशी हातावर पिळायची आणि त्याने धुवायची. तो काळसरपणासुद्धा निघून जातो आणि तो वाससुद्धा निघून जातो. 100% ही टीप कामी येते, नक्की करून बघा. आणि जर लिंबू जर नसेल तुमच्याकडे तर आपल्या घरात कॉफी असते की नाही, अगदी अर्धा चमचा कॉफी घ्यायची आणि ती कॉफी हाताने चोळून कॉफी हातावर चोळून हात स्वच्छ धुवायचे. वास पण निघून जातो, शिवाय तो काळसरपणासुद्धा निघून जातो. करून बघा. आता 9वी टीप. आपण कितीही उत्तम सुगरणी असलो ना तरीसुद्धा बऱ्याचदा काय होतं सांगते, आपल्या फ्रीजमध्ये आपण इतक्या वस्तू साठवून ठेवत असतो की बऱ्याचदा काय होतं त्याच्या कुठेतरी लपून बसतात आणि मग एकदम असं खूप दिवसांनी आपल्या समोर येतात आणि मग आपल्याला खूप वाईट वाटतं की अरे या टाकून द्याव्या लागणार आहेत, कारण आपल्याला एवढे दिवस त्या दिसल्याच नाहीत. पहिलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, फ्रीज कधीही अगदी असा आहे म्हणून त्याच्यामध्ये वस्तू भरू नका. मी खरं सांगते, तुम्ही माझ्या घरात जरी याल ना तर इतक्या आम्ही रेसिपी शूट करतो पण अगदी त्यावेळी ते सामान बाहेर येतं किंवा मी खूप जास्त वस्तू फ्रीजमध्ये ठेवतच नाही. जितकं शक्य होईल तेवढ्या कमी पदार्थ मी फ्रीजमध्ये ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. पण तरीसुद्धा मोठं कुटुंब असेल आणि फ्रीज छोटा असेल तर अशा वेळी काही जागा पुरत नाही आणि वस्तू मागे लपून राहतात. तर यावेळी मी काय करते सांगते. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, माझं शूटचं सुद्धा काही अशा वस्तू असतात, काही सामान असतं ज्या मी फ्रीजमध्ये ठेवते, काही घरचं असतं. कधी कधी खूप गोंधळ उडायचा आणि एकदा मी खरं सांगते खूप वस्तू मी फेकून दिल्या होत्या. खूप जीवाला लागलं होतं की हे सगळं वाया गेलं, पैसे तर गेले, शिवाय पदार्थसुद्धा नुकसान होतं. तर यावेळी मी काय केलं होतं की तेव्हापासून मी ही गोष्ट फॉलो करते. जेव्हा जेव्हा मी फ्रीज आवरते, मग काही जुन्या आधीच्या वस्तू असतील, काही आपण आत्ताच ठेवलेल्या असतील, तर मी त्या फ्रीजवर एक लिस्ट करून ठेवते आणि ती मॅग्नेटने चिकटवून ठेवते. फ्रीज मॅग्नेट्स मिळतात ना, त्याने ती चिकटवून ठेवते. तुम्ही आत्ता जरी कधी ब्लॉगमध्ये माझ्या बघाल तर तुम्हाला बरीच असे पेपर्स त्या फ्रीजला दिसतील. तर त्याच्यावर फ्रीजच्या आतमध्ये काय काय आहे याची मी एक लिस्ट करते आणि मग शक्यतो भाज्यांची वेगळी असते आणि बाकीच्या पदार्थांची वेगळी असते. आणि जसं जसं त्या भाज्या मी वापरेन तसं तसं मी त्याला टिक करून ठेवते. म्हणजे मला कळतं की हा पदार्थ संपलेला आहे आणि शिल्लक काय आहे. म्हणजे जरी ते मागे लपून राहिलं तरीसुद्धा समोर नाव दिसतं, मग आपण तो शोधायचा आणि वापरायचा. अशा प्रकारे काय होतं, एकतर फ्रीजवर लिस्ट असते, काय काय भाज्या आहेत ह्या समोर दिसतात, त्यामुळं स्वयंपाक करायला सुद्धा पटकन आयडिया येते की आज चला बाबा हे आहे तर हे करूयात. त्यामुळं फ्रीजमधल्या वस्तू वायासुद्धा जात नाहीत आणि कुठल्याही पदार्थांचं नुकसान होत नाही. नक्की करून बघा. आता 10वी सगळ्यात महत्त्वाची किचन टीप. बऱ्याचदा काय होतं ना, आपल्याला आपण म्हणतो की आता किचन आवरायचं आहे, किचनमधली भांडी साफ करायची आहेत. तर बरेच जण काय करतात, किचनमधले जे काही डबे वगैरे असतात ना ते अगदी एकत्रच सगळे घासायला काढतात. तर मी पण आधी असंच करायचे, पण त्यावेळी माझ्याकडे खूप वेळ होता, त्यामुळं मी दर महिन्याला सगळे डबे घासणं, ते पुसून ठेवून देणं, अशा पद्धतीने मी किचन आवरायचे. पण आता काय होतं आहे की आपण जेव्हा वर्किंग असतो किंवा लहान मूल घरात असतं किंवा खूप मोठं कुटुंब असतं, अशा वेळी मात्र आपल्याला महिन्यातून एकदा असं सगळे डबे एका दिवशी घासणं, पुसून ठेवणं, आवरणं जमत नाही किंवा मग खूप असं कामाचं बर्डन आल्यासारखं होतं. तर मी आता काय करायला सुरुवात केली माहिती आहे का, आता माझ्याकडे तर भांडी घासण्यासाठी मावशी येतात. तर मी काय करते, जसं जसे डबे मोकळे होतील तसं तसं एक एक त्यांना घासायला देते. म्हणजे ते असे खूप जास्त चिकट घाण होत नाहीत आणि मग त्यांनासुद्धा ते घासायला सोपं पडतं. आणि जसं जसं संपत जातं सामान तसं तसं एक एक डबा घासायला दिल्यामुळं अगदी खूप किचनमध्ये एका वेळी जास्त डबे निघत नाहीत. तर ही गोष्ट मी अगदी एक 4 ते 5 वर्षांपासून आता फॉलो करते आहे. तुम्हाला जर तुम्ही वर्किंग असाल, मोठं कुटुंब आहे, अगदी एकाच वेळी सगळं काढायला जमत नाही, तर जसे जसे डबे मोकळे होत जातात तसं तसं ते रोजच्या भांड्यांसोबत घासायला घ्या. म्हणजे त्यांचा खूप पसारा होणार नाही, बर्डन होणार नाही. अजून एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा आपण वर्किंग जरी असलो ना तर एक 15 मिनिटं द्यायची किचनमध्ये आणि एखादा कोपरा आवरून घ्यायचा. म्हणजे काय ना, खूप असं सगळंच किचन एका वेळी आवरायला लागत नाही. रोज असं थोडं थोडं आवरलं की स्वच्छ पण राहतं, मेंटेन राहतं आणि असं किचन आवरण्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही. आता मी म्हणलं होतं की मी 10 टिप्स देणार, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सरिताज किचनमध्ये नेहमीच एक बोनस टिप मिळते आणि आपल्या प्रत्येक किचन टिपमध्ये आपण नेहमीच ती बोनस टिप ॲड करतो, जी माझी अशी पर्सनल असते. तर सांगते, माझ्या ज्या कामवाल्या मावशी आहेत किंवा ज्या मदतनीस आहेत
त्या मला नेहमी म्हणतात, मॅडम एक व्हिडिओ कराल का तुम्ही की भांडी कमी कशी पाडायची. त्या मला 6 वर्षांपासून माझ्याकडे आणि त्या मला नेहमी सांगतात. त्या मला म्हणायच्या, तुम्ही इतकं शूट करता पण तुमच्याकडे इतकी भांडी कधीच पडत नाहीत, पण बाकीच्यांकडे खूप भांडी असतात. तर तुम्ही याच्यावर एक व्हिडिओ करा, म्हणजे बाकीच्या ज्या कामाला बायका आहेत ना त्यांनासुद्धा याची मदत होईल. तर ही माझी एक म्हणजे आमच्या दोघींमधला एक संवाद तुमच्यासोबत मी शेअर करते. तर त्याच्यासाठी म्हणून नाही, पण खरंच तुम्हाला सुद्धा उपयोग व्हावा म्हणून. जर आपण ज्यावेळी रोजचा स्वयंपाक करत असतो ना, तुमच्याकडे जर कामवाली बाई नसेल, म्हणजे भांडी घासण्यासाठी कोणी मदतनीस नाही आहे, तर आधी माझ्याकडे सुद्धा नव्हती, तर मी काय करायचं सांगते. जेव्हा मी स्वयंपाक करत असते ना, समजा मी एखादी भाजी करते, चॉपिंग वगैरे माझं झालं, तर मी लगेच तो जो काही चॉपिंग बोर्ड आहे तो तिथल्या तिथं क्लीन करते, सुरी वगैरे क्लीन करून निथळायला ठेवून देते. मी काय करायचे, जे भांड्याचं रॅक असतं ना ते ओट्यावरच ठेवायचे, मोकळं असलेलं. भांडी घासायची, पटकन त्याच्यामध्ये ठेवून द्यायची. म्हणजे समजा चॉपिंगचं काम झालं, घासा आणि लगेच निथळायला रॅकमध्ये ठेवून द्या. किंवा मी एखादी कुकर लावला आणि डबे वगैरे पडलेले आहेत, मी वरण केलं, तो डबा झाला की लगेच तिथल्या तिथं घासायचा आणि धुवून ठेवायचा. जिथल्या तिथं आपण असं ओलं ओलं असताना, खूप सुकलेलं नसताना काम केलं ना की अगदी पटकन होतं, जास्त पाणीसुद्धा लागत नाही. पण जर तुमच्याकडे भांडी घासण्यासाठी मदतनीस येत असेल तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता, जाळी ठेवण्यापेक्षा एखादं मोठं टोपलं वगैरे ठेवायचं किंवा एखादी पाटी ठेवायची आणि जसं जशी भांडी पडत जातील तसं तसं ती विसरायची, तिचं खरकटं काढायचं आणि त्याच्यामध्ये साठवून ठेवायची. म्हणजे खूप जास्त पसाराही होत नाही. शक्य करून काय करायचं सांगते, घरामध्ये स्वयंपाक करत असतो त्यावेळी 30 ती भांडी वापरण्याचा प्रयत्न करायचा. उदाहरण द्यायचं झालं तर समजा मी अशी मोठ्या पाटीमध्ये कणिक तिंबलेली आहे, ती पाटी अशी कणिक तिंबून झाली, पोळ्या करून झाला, तर मला समजा भाजी धुवायची, तर मी तीच पाटी घेऊन त्यामध्ये मी भाजी धुते. अशी भांडी आपण शक्य होतील तेवढी 30 भांडी वापरायची, म्हणजे मग खूप भांडी पडत नाहीत. मी नेहमी अगदी शूटमध्ये सुद्धा शक्य असेल तेव्हा ही गोष्ट फॉलो करते आणि घरी तर मी अगदी नेहमीच फॉलो करते. तर तुमच्यासाठी आणि तुमच्याकडे येणाऱ्या मदतनीसाठी जर याची मदत होणार आहे तर हे नक्की फॉलो करा. आणि याच्यावेळी काय होतं सांगते, फार पसाराही होत नाही, आपल्याला किचन आवरायला परत वेळ पण जास्त द्यावा लागत नाही. तर अशा पद्धतीने इथं मी तुम्हाला माझ्याकडच्या 10 टिप्स आणि माझी एक पर्सनल टिप शेअर केली. यापैकी कुठली टिप तुम्हाला जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडच्या काही टिप्स असतील तर माझ्यासोबत शेअर करा, म्हणजे पुढे त्यावर एक व्हिडिओ करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.